नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो ग्राउंडचं जे मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलाय. ग्राउंडच्या बद्दल या ठिकाणी मित्रांनो अपडेट आलाय. तर ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे मित्रांनो या ठिकाणी 8 जिल्ह्यांचे जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडचे पत्रक आले. SRPFचे 4 आले. त्याचबरोबर पोलीस शिपाईचे जे मित्रांनो 4 आले. तर ग्राउंडचे पत्रक या ठिकाणी आले मित्रांनो आणि अजूनही या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात झाली नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल मित्रांनो, इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं, फेसबुक झालं, तर यावर जे मित्रांनो जे हॉल तिकीट आहे हे मित्रांनो प्रचंड या ठिकाणी व्हायरल होत आहे. तर याकडे मित्रांनो तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे, कारण की ते जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते एडिट करून जे मित्रांनो बनवलेले आणि ते व्हायरल करत आहे. युट्यूबवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल किंवा मग मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा बघितलं असेल की ते हॉल तिकीटचे जे मित्रांनो व्हिडिओ ते व्हायरल करत आहे आणि अजूनही मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचं हॉल तिकीट आलं नाही आहे. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा ग्राउंड या ठिकाणी दिवाळी नंतर होणार आहे का, अजून खायचंच काही नाही या ठिकाणी. आणि पावसाळा सुद्धा या ठिकाणी लागत आहे, पाऊस सुद्धा या ठिकाणी पडत आहे, नेमकं ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. सर याबद्दल व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे की नेमकं या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड मित्रांनो कधीपासून चालू होणार आहे याबद्दलच तुम्हाला खरी माहिती या ठिकाणी सांगणार आहे. त्याबद्दल अपडेट सुद्धा मित्रांनो आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा या ठिकाणी पावसाळा सुद्धा लागला, पाऊस सुद्धा या ठिकाणी येत आहे. ठीक आहे, अजूनही या ठिकाणी पोलीस भरतीची काहीच या ठिकाणी हालचाल दिसत नाही. दिवाळी नंतर ग्राउंड होणार आहे का असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक हिंट देतो की कारण की आता मित्रांनो पोलीस भरतीचे 8 जिल्ह्याचे या ठिकाणी ग्राउंडचे पत्रक आले. तर यावरून मित्रांनो तुम्ही एक लक्षात घेऊन घ्या की ग्राउंड जून महिन्यापासूनच मित्रांनो चालू होणार आहे. या अंदाजावरूनच तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर हाच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक तर्क लावा, कारण की 8 जिल्ह्याचे मित्रांनो ग्राउंडचे जे पत्रक या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे, तर ते जे आले मित्रांनो या ठिकाणी लातूर पोलीस भरतीचं 10 जून पासून सांगितलंय. त्याचबरोबर मीरा भाईंदर वसई विरारचं 10 जून पासून सांगितलंय. नाशिक ग्रामीणचं 10 जून पासून सांगितलंय. रत्नागिरी पोलीस भरतीचं या ठिकाणी 10 जून पासून सांगितलंय. SRPF गट क्रमांक 3 जालन्याचं 6 जून पासून सांगितलंय. SRPF बिरसी कॅम्प गोंदिया 15चं जे ग्राउंड आहे हे 6 जून पासून सांगितलंय. SRPF सोलापूर गट क्रमांक 10चं 10 जून पासून सांगितलंय. सिंधुदुर्ग पोलीस भरतीचा 10 जून पासून या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे, तर अजूनही या ठिकाणी मित्रांनो हॉल तिकीट कोणत्याच जिल्ह्याचे हॉल तिकीट आले नाही या. ठीक आहे, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा मित्रांनो आतापर्यंत झाले नाही. ठीक आहे, अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आले नाही. पण सोशल मीडियावर जे मित्रांनो फेक व्हायरल होत आहे की हॉल तिकीट आले म्हणून. ठीक आहे, तर त्यामध्ये जे मित्रांनो त्यांनी ते एडिट केलं आणि ते हॉल तिकीट जे मित्रांनो व्हायरल करत आहे. ठीक आहे, तर अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आलं नाही या ठिकाणी. पोलीस भरतीचं ग्राउंडचं अपडेट जे मित्रांनो आपल्याजवळ आलेलं आहे. ठीक आहे, तर ग्राउंड या ठिकाणी कधीपासून चालू होऊ शकते आणि हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा मित्रांनो तुम्ही ह्या आशेवर नका बसू की बाबा दिवाळीनंतर फिजिकल होणार आहे. तर यामध्ये कसं होणार आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला असं वाटणार आहे ग्राउंडला टाइम अजून आपल्याजवळ टाइम भेटणार आहे. तर ह्या भ्रमात मित्रांनो तुमची या ठिकाणी चांगली तयारी होणार नाही. तर तुम्हाला आतापासून मित्रांनो या ठिकाणी सिरियसली घ्यायचं आहे. उद्या जरी ग्राउंड असलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी 40+ मित्रांनो ग्राउंड मारला पाहिजे. ठीक आहे, तर एवढी आपल्यामध्ये जे मित्रांनो हिंमत असली पाहिजे. ठीक आहे, कारण की पहा मित्रांनो तुमचे जेवढे पण इव्हेंट आहे हे आतापासून तुम्ही आउट ऑफ करून घ्या. 1600 मीटर रनिंग सुद्धा मित्रांनो आउट ऑफ करा. 100 मीटर रनिंग सुद्धा तुम्ही आउट ऑफ करा. त्याचबरोबर जे मित्रांनो गोळाफेक सुद्धा तुम्ही आतापासून आउट ऑफ करा. आणि सर्वात जास्त मित्रांनो 100 मीटरवर तुम्ही लक्ष द्या, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडते. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो हे इव्हेंट तुम्ही जे मित्रांनो चांगले जे मित्रांनो आउट ऑफ बनवायचा प्रयत्न या ठिकाणी करा. ठीक आहे, आणि मागच्या भरतीमध्ये जे मित्रांनो तुम्ही चुका केल्या तर त्या चुका यावेळेस करू नका. ठीक आहे, मागची जी भरती होती मित्रांनो त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर्वात मोठ्या जे चुका केल्या होत्या की विद्यार्थ्यांनी फिजिकल बंद होतं विद्यार्थ्यांच्या आणि एकदमच तोंडावर पोलीस भरती आली होती. डायरेक्ट या ठिकाणी मित्रांनो डिसेंबर महिन्यात फॉर्म भरले होते. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून जे मित्रांनो पोलीस भरतीचे फिजिकल चालू झाले होते पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून. ठीक आहे, तर पोलीस भरतीचं जे काम आहे मित्रांनो हे एकदम फास्टमध्ये आहे. सांगायचं एवढंच तुम्हाला की पोलीस भरतीचं जे काम आहे एकदम फास्टमध्ये आहे. ठीक आहे, 2014ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती. त्यावेळेस सुद्धा अशाच निवडणुका होत्या आणि निवडणुका झाल्यानंतर मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यापासूनच मित्रांनो
पोलीस भरतीचं फिजिकल झालं होतं। तर तुम्हाला ह्या अंदाजावरून सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यातच मित्रांनो या ठिकाणी चालू होणार आहे। जून महिन्यापासूनच सुरुवात होऊ शकणार आहे, एक तर एंडिंगला सुद्धा होऊ शकते किंवा मग मित्रांनो या ठिकाणी जूनच्या महिन्यात सुद्धा या ठिकाणी चालू होऊ शकते। ठीक आहे, तर फिजिकल जे मित्रांनो हे जून महिन्यापासूनच चालू होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी असं नका समजू की पाऊस वगैरे येत आहे तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, कारण की मित्रांनो त्यांना 17 लाख विद्यार्थ्यांचा ग्राउंड घ्यायला जास्त टाइम लागत नाही, कारण की एका टाइमी त्यांनी 18 लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड मित्रांनो 3 इव्हेंट असताना मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तर ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आले मित्रांनो तिथला ग्राउंड सर्वात आधी होणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आले तिथला ग्राउंड थोडं लेट होणार आहे। तर सिटी मुंबईमध्ये जास्त अर्ज आले तर तिथला जे ग्राउंड आहे 1-2 महिन्याचा टाइम मित्रांनो भेटू शकते, पण हे पोलीस भरतीचं जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड लवकरच होणार आहे। आणि पोलीस भरतीचं जे मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा आहे ऑगस्ट महिन्याच्या अंदर होणार आहे। तर तुम्ही पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो ही बातमी वाचली असेल। ठीक आहे, तर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या अगोदर या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर फिजिकल सुद्धा आता सुरुवात होणार आहे। तर पोलीस भरतीचं फिजिकल नेमकं कधीपासून चालू होऊ शकते ते तुम्हाला आता सांगून देतो तारीख। तर भरतीचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो 19 जून 2024 पासून मित्रांनो फिजिकलला सुरुवात होऊ शकते। 19 जून पासून मित्रांनो ग्राउंडला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। ठीक आहे, तर याबद्दल मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर मित्रांनो बघू शकता। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी सन 2022 व 2023 ची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्याप्रमाणे राबवण्यात येणार आहे। दिनांक तुम्ही पहिलं बघू शकता, दिनांक 3 जून 2024 नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। दुसरं बघू शकता, सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई व या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी। त्याचबरोबर तिसरा भाग, सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी। चौथं तुम्ही बघू शकता, सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई बॅटसमन या पदाची अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी। पाचवं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सेवा प्रवेश नियमानुसार राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 100 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी। त्याचबरोबर 6वं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सेवा प्रवेश नियमानुसार कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व कारागृह विभागाकरिता लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी। तर 7वं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते, 7वं तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि 8वं तुम्ही या ठिकाणी पहा मित्रांनो, फिजिकल बद्दल या ठिकाणी बोलला गेलेला आहे। तर 8वं पहा तुम्ही या ठिकाणी, भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19 जून 2024 पासून सुरू करायची असल्याने महा-IT विभागात दिनांक 7 जून 2024 रोजी 7:16 वाजेपर्यंत शारीरिक चाचणी वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रात माहिती सादर करावी। ठीक आहे, 19 जून 2024 पासून मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचा मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होऊ शकते। आणि हॉल तिकीटचा जर आपण विचार केला, हॉल तिकीट 7 दिवस अगोदर येत असते मित्रांनो, किंवा या ठिकाणी 4 दिवस अगोदर सुद्धा मित्रांनो हॉल तिकीट येत असते। तर या ठिकाणी मित्रांनो 12 जून पासून सुद्धा हॉल तिकीट येऊ शकते। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे पोलीस भरतीबद्दल। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।